नमस्कार, सुप्रभात. सकाळचे वाजले आहेत 5:40. या झाडावर भरपूर चिमण्या असतात आणि किती छान त्यांचा किलबिलाट चालू आहे बघा. तो आवाज ऐकून खूप छान फ्रेश वाटलं. आता बघूयात मी कुठे चालली येते. सर्वसाधारणपणे जीवनाला काय गोष्टी आवश्यक असतात त्या ह्या टेम्पोमध्ये भरणं चालू आहे. बरीच मंडळी आहेत मदतीला आणि व्यवस्थित हे सगळं काम चालू आहे. हे बघा, इथे तुम्हाला दिसतंय की भरपूर सामान जमा झालेलं आहे आणि ते पुढे योग्य हातांमध्ये देण्यासाठी आम्ही निघालो आहोत. गरजू लोकांना काही जीवनावश्यक वस्तू द्यायच्या आहेत असं म्हटल्यावर आपल्या समाजात बरीच अशी मंडळी आहेत की अगदी खूप आनंदाने स्वखुशीने ते मदत करत असतात. त्यांचे खरोखर आभार. आता टेम्पो भरलेला आहे, त्याच्यानंतर गाडीचं कॅरियर पण बऱ्यापैकी भरलेलं होतं. डिक्कीमध्ये भरपूर सामान भरलं. बघा तुम्ही कसे अगदी सगळेजण खरोखर मनापासून आणि हौशेने मदत करताय. गणपती बाप्पाचा जय जयकार करून सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी प्रवासाला सुरुवात झाली. गजाननासी गणराया आदी वंदू तुझ मोरया, हे सुंदर आवाजात ताईंनी गाणं म्हटलं आणि एक वेगळाच माहोल झाला गाडीतला. सगळेजण टाळ्या वाजवून उत्स्फूर्तपणे त्यांनाही प्रतिसाद देत होते आणि स्वतःसाठी पण एनर्जी क्रिएट करत होते. सर्व वयोगटातली मंडळी तुम्हाला दिसत आहेत आणि लहान मुलं पण आहेत. त्यांनाही मुद्दामून नेण्याचं प्रयोजन हेच की ज्या ठिकाणी आम्ही जातो आहोत तिथलं लाईफस्टाईल कशी आहे हे सुद्धा त्यांना कळावं. धनश्री सुखी हिचा खूप मोठा कॅटरिंगचा व्यवसाय आहे आणि मला एक खूप छान मैत्रीण या प्रवासात मिळाली. तिने खूप मस्त टेस्टी असे पोहे करून आणले होते आणि तो वाटण्याचा प्रोग्राम आता सुरू आहे. ही बघा आमची छोटूशी गोड शुभ्रा पोह्यासाठी सगळ्यांना आग्रह करते. तिची उंची बघा आणि डब्याची बघा. हा आमचा जो प्रवास सुरू आहे त्याचे आयोजक संजय भाट सर यांनी खूप छान गाणं गायले. रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, आणि त्याच्याने माहोल भन्नाट झाला. संतोष भालेकर अँकर क्रिएटिव्ह कनिका हिने नंतर माईक हातात घेतला आणि सर्वांना तिने अगदी गायला उत्स्फूर्तपणे उभं केलं. त्याच्यात ॲडव्होकेट भालेकर सर यांनी मस्तपैकी सखे ग साजणी ये ना हे गाणं गायले. कारण संतोष भालेकर पण त्याला जॉईंट व्हेंचर मध्ये आहे. थँक्यू सर. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची या जवळून मापवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. मौसम नदी का किनारा, सह्याद्रीचा शिव गरजतो, शिव शंभू राजा. दरी दरी तुझं नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र. रायगड जिल्ह्यातील पाली इथे आता आम्ही पोहोचलो आहोत. अजून बऱ्यापैकी पुढे जायचंय आपल्याला. त्याच्या आधी म्हटलं चला एक निसर्ग सौंदर्य जे मी मगासपासून बघते ते तुम्हाला पण दाखवूया आणि डोळे भावना छान तृप्त करून घेऊया निसर्गाच्या सानिध्यात. चला आता पुढे कोण काय गाणं गातंय बघू. तिची चाल तुरु तुरु उडते केस
मनात नागिण सळसळली. भर दुपारी खिडकीतून हे असं नदीचं पात्र बघायला मिळत आहे. तो एक खूप सुखद अनुभव आहे. अर्थात गाडी AC आहे, पण तरी गरमी प्रचंड होते, ऊनच एवढं आहे म्हणताना. पण हे एक निसर्गाची जी देण आहे ते बघून एकदम मनाला समाधान होत होतं आणि त्यामुळे प्रवास असा सुंदर सुखकर होत होता. चिरांनी बांधलेली ही अशी छान टुमदार घरं दिसायला सुरुवात झाली आता आणि खूप छान वाटतंय ती घरं बघून. चढले धुळींचे वेग 7 निमिषात वेडात मराठे वीर दौडले 7 वेडात मराठे वीर दौडले 7. इथून पुढे रस्ता अगदीच निमुळता होणार आहे, त्यामुळे जिथपर्यंत गाडी पुढे जाईल तिथपर्यंत नेणार आहे आणि इथं छान मस्त शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास आम्ही सुरू केला. पिवळ्या धम्म फुलांनी फुललेली तिळाची शेती देखील बघायला मिळाली. धनगरवाडी कोंडी इथे आम्ही पोहोचलोय. हे बघा समोर वॉटरफॉल आहेत. अजून 3.5 किलोमीटरचा ट्रेक आम्हाला करायचा आहे. आता त्याची सुरुवात करतो. किती छान आहेत कोंबडीची पिल्लं. ही बघ छोटी छोटी एकदम कोळी कोळी पानं फुलं खात आहेत. मध्ये आम्हाला अजून 1-2 गाड्या आणि सामान पण जॉईन झालं. त्याच्यानंतर इथे आम्हाला 40 पॅकेट्स द्यायचे आहेत, त्यामुळे इथे एकत्र सामान केलंय आम्ही सगळं आणि त्या हिशोबाने म्हणजे 40 इथे द्यायचेत, 20 अजून दुसऱ्या ठिकाणी द्यायचेत. म्हणताना 40चं इकडे सगळं आम्ही सामान एकत्र केलंय आणि आता ते वरती घेऊन जाणार. त्याच्यासाठी ट्रेक आहे आणि जायचा रस्ता बघा आता तुम्हाला कसा दिसेल ते. त्यामुळे तिथल्या रहिवाशांनी आम्हाला मदत केली आणि त्या हिशोबाने आम्ही सगळं सामान आता हे वरती घेऊन जातोय. आम्हाला जेवढं घेणं शक्य झालं तेवढं पण आम्ही घेतलंय, पण बऱ्यापैकी हेल्प त्या लोकांनीच आम्हाला केली. हे बघा हा कसा आहे रस्ता, त्यामुळे आम्हाला जरा काळजीपूर्वकच जायला लागणार आहे. निसर्ग सौंदर्य अर्थातच खूप छान आहे. पक्ष्यांचे पण खूप आवाज येत आहेत आणि हे आपल्याला कधीतरी आपण करतो त्यामुळे खरंच छान वाटतं. पण इथे ही लोक जी राहतात त्यांना किती गोष्टींना सामोरं जायला लागतं नाही. बाजूला नदीचं पात्र आणि खळखळाट ऐकायला येतं. सह्याद्रीच्या पर्वत रांगांचंही अफाट असं सौंदर्य बघायला मिळणार आहे. खरंच प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभव खूप वेगळा आहे. कोनगाई नदीचं पात्र आहे. इथे आम्ही एकाकडे चौकशी केली रहिवाशाकडे, त्यांनी सांगितलं वॉटरफॉल अजून आहेत काही काही. मी फर्स्ट टाइम असा ट्रेक करते आणि खूप कठीण नाही आहे अर्थात, पण निमुळता रस्ता, खडकं किंवा कुठेतरी थोडंफार पाणी आणि सगळंच माती असं असल्यामुळे काही काही ठिकाणी चिखल पण होता. तर असं करत करत आम्ही वरती चढतोय. जरा इकडे तिकडे निसर्ग सौंदर्य अर्थातच अफाट आहे, ते बघतोच आहे. पण परत तोच विषय आहे की एकदा हा 40 मिनिटाचा प्रवास आम्हाला खूप होतो. ही मंडळी कसं काय रोज वावरत असतात नाही. हळूहळू त्या धबधब्यापर्यंत जाऊ की काय असं वाटायला लागलंय. हे असेच रस्ते आहेत सगळीकडे. रस्ते म्हणजे पायवाटा, दगड माती खडक यांचे फुलपाखरू. अजून किती आहे दादा? तुम्हाला हे रोजच झालंय त्यामुळे काही वाटत नाही. सवय पण गेली आम्हाला, सवय पडली ना. चला चला पोहोचलो आता. फायनली डेस्टिनेशन आलेलं आहे आमचं. नमस्कार सर. नमस्कार. कोणती शाळा आहे? नाव काय याचं? रायगड जिल्हा परिषद शाळा कोंडी धनगरवाडा. ओके. ही आपल्या पाली तालुक्यापासून जवळ 25 किलोमीटर अंतरावर आहे. ओके. अतिशय दुर्गम भागातली शाळा आहे. बरोबर. इथे आपल्या शाळेमध्ये आदिवासी आणि धनगरांची मिळून 10 मुलं शिकतात. ओके. कितवी पर्यंत? आणि 4थी पर्यंत. 1 ते 4. ओके. तुमचं नाव काय सर? माझं नाव जगदीश मोहन जाधव. ओके. ते जे बक्षीस वगैरे लोकांनी मिळवलं ते
त्यांनी इथंच ठेवली. म्हणजे कबड्डीच्या सामन्याचे हे बक्षीस आहे. वा छान. आता आम्ही अशा बेंचवर बसलो. मला स्कूलची आठवण ताजी व्हायला. तुम्हाला तर येते सगळं स्कूलची आठवण. तुम्ही अजून जातायत म्हणजे स्कूलमध्ये. मी अशी बेंचवर बसली शाळेत क्लासरूममध्ये, तर छान वाटतं. ही एक छोटीशी रूम दिसते, ते त्यांचं किचन आहे. मुलांसाठी इथे खिचडी बनवतात ते. आज आम्ही भरपूर मंडळी आहोत जेवायला, त्यामुळे मोठ्या टोपात जेवण बनतं. इथे बघा त्यांनी कशी व्यवस्था केलेली आहे. एकाच वेळेस 2 ते 3 टोप अन्न इथे इझिली शिजू शकतं. मुख्याध्यापक राजेश शाळा कोंडी गंगारवाडा. मी आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत ते सह्याद्री मित्र परिवार आणि वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदाची दिवाळी 2025 आणि या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. या निमित्ताने उपस्थित आपल्या सह्याद्री मित्र परिवाराचे सर्व अध्यक्ष श्री संजय भागसाहेब, त्याचबरोबर वैश्य चॅरिटेबल ट्रस्ट श्री ॲडव्होकेट संतोष भालेकर साहेब यांचं मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करतो. पण अशा ठिकाणी पण मुंबईवरनं आपल्यासाठी हे लोक आलेली आहेत. आपल्यासाठी कशासाठी तर एक दिवस आपला शपथ ते आपल्याला व्यतीत करणार, आपल्यासोबत दिवाळी साजरी करणार आणि जो तो आनंदाचा भाव आहे तो आनंदाचा भाव त्यांना आपल्या चेहऱ्यावर बघायचा. या ठिकाणी दीप प्रज्वलन झालं आहे. गणपती बाप्पा आणि शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमचे सर्वांचे प्रेरणास्थान, ज्याच्याशिवाय आपलं जीवन पूर्णच होऊ शकत नाही, ज्याच्यामुळे आपल्या घरात समोर तुळस आणि मंदिरावरती कळस राहिला, असे आपले सर्वांचे आराध्य दैवत राजेश कुलशेट्टींना वंदन करतो. ज्या गावामध्ये तुम्ही सगळेजण पाहुणे म्हणून आलात, त्या गावावरती श्री कोंडाई मातेची आशीर्वाद आहे, छत्रछाया आहे. म्हणून आज कित्येक वर्षे कित्येक पिढ्या आम्ही इथे भक्कमपणे सक्षमपणे अनेक परिस्थितींना सामोरे जात इथे उभे आहोत. त्या श्री कोंडाई मातेच्या चरणी नतमस्तक होतो. सह्याद्री मित्र परिवार वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आनंदाची दिवाळी, खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने आनंदाची दिवाळी नसून दिवाळीमधला आनंद आहे. आणि पदाधिकारी तुमचं खूप प्रत्येकाचं नाव घेत नाहीये, पण तुमचं खूप धन्यवाद देऊ इच्छितो की असा स्तुत्य कार्यक्रम हा आमच्या शाळेमध्ये, आमच्या वाडीवरती, आमच्या गावामध्ये पहिल्यांदा झालेला आहे. आणि ह्या सगळ्यांचे आमच्या लोकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीवरती नक्की राहतील. थँक्यू. कार्यक्रम बघताना एक वाक्य नेहमी आठवतं, चलो जलाए दीप वहा जहा अभी भी अंधेरा है. चलो क्या बात. जलाए दीप वहा जहा अभी भी अंधेरा है. आणि ह्या अंधेरामध्ये दीप पेटवण्याचं काम तुमच्यासारखी संस्था आज आमच्या वाडीवरती करते. असं अनेक वाडींवरती गेल्या 12 वर्षापासून तुम्ही सगळेजण करत आहात. आणि 12 वर्षापूर्वी लावलेला एक वृक्ष त्याचा हळूहळू वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे. आणि पहिलं सह्याद्री मित्र परिवार, नंतर वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, नंतर शिवार्थ फाउंडेशन, असे सगळेजण तुम्ही सगळेजण एकत्र येत आहात. त्याबद्दल खरंच खूप तुमचे धन्यवाद. खरं तर आजच्या कार्यक्रमात तुम्हाला आशीर्वाद काय असेल तर ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ना, तोच खऱ्या अर्थाने तुम्हाला मिळालेल्या एक संस्थेला मिळालेला तुमचा आशीर्वाद आहे. आणि नक्कीच यामुळे तुमच्या आरोग्य, तुमचं कुटुंब, तुमची तर प्रगती होईलच, तुमच्या संस्थेची प्रगती होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये हा वटवृक्ष आणखी बहरत जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो. गावाचा इतिहास सांगायचा झाला तर 6वी ते 7वी पिढी आमची इथे. 2015ला ह्या गावामध्ये पहिली वीज आली, लाईट आली. 2015 तेव्हा माझ्यासारखे विद्यार्थी ग्रॅज्युएशन आम्ही रॉकेलच्या दिव्यावरती काम केलं. 2004 मध्ये आपला हा रस्ता झाला. हा जो रस्ता, ज्या रस्त्याने तुम्ही आला तो 2004 मध्ये रस्ता झालेला आहे. त्याच्या अगोदर पहिलीपासून पुढचं सर्व शिक्षण घेण्यासाठी इथून 3 किलोमीटर असणारे, 3.5 किलोमीटर असणारे नागशेत त्या गावी विद्यार्थी आम्ही सगळेजण चालत जायचो. तर पुढचं शिक्षण पालीला 12वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत पालीला. त्यावेळी फक्त पायवाट होती.
म्हणजे तुम्ही आता ज्या रस्ता मेन रस्ता जिथे तुम्ही गाड्या सगळ्यांनी पार्किंग केल्या तिथून ज्या पायवाटेने चालत आलात अशीच पायवाट ती पुढे होती. आणि ही सगळी आमची मुलं म्हणजे आता ती बाहेर आहेत, मोठी आहेत, ती पहिलीला असताना शाळेमध्ये चालत जायची. त्याच्या पुढे जाऊन आता आपल्याला काही ब्रिज दिसले, तर तेही ब्रिज 4-5च्या दरम्यान झाले. म्हणजे आता तुम्ही एका वाडीवरती आलात, मोठा ब्रिज दिसला, त्याच्या पलीकडे दुसरी वाडी, त्या दुसऱ्या वाडीवरती देखील आम्हाला जाण्यासाठी आमचे वडील आम्हाला एकदम खांद्यावर पाण्यामधून घेऊन जायचं. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती जर आमच्या समोर आत्ताही आली ना तर आम्ही म्हणजे असं नशिबवान म्हणतो की अशाही ठिकाणी आपण जन्म घेतला. किंवा महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्र हा जसा मुंबईमध्ये राहणाऱ्या मंडळींचा आहे तसाच महाराष्ट्र कोकणामध्ये राहणाऱ्या मंडळींचाच आहे, तसाच महाराष्ट्र घाटावरती राहणाऱ्या मंडळींचा आहे, तसाच महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतामध्ये राहणाऱ्या गोर गरीब दीन दलित दुबळ्या वंचित शोषित घटकांचा महाराष्ट्र आहे. आणि या सगळ्यांचं मिळून एक महाराष्ट्र घडलंय. त्या महाराष्ट्राचे आपण सगळेजण मावळे आहोत, त्या महाराष्ट्राचे सगळे आपण धारकरी आहोत, वारकरी आहोत. आणि तीच संस्था सह्याद्री मित्र परिवार म्हणजे माझ्या माहितीनुसार ही सगळं सह्याद्रीची पर्वतरांग आहे. आणि इथे वरती गेलो की पुन्हा म्हणजे तुम्ही बाहेर बघितलं सह्याद्री आणि सह्याद्री मित्र परिवारांनी हाच कार्यक्रम एका अशा वाडीमध्ये घेतला जी वाडी महाराष्ट्रातल्या नाही रायगड जिल्ह्यातलं शेवटचं टोक आहे, ती सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी राहते. त्याच्या अर्थाने खऱ्या अर्थाने तुमच्या संस्थेच्या नावामध्ये देखील तेवढीच ताकद आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. अजून मी म्हटलं तसं ही सगळी मंडळी आहे ना नेहमी चालत जातात येतात. आता ह्या सगळ्या सोयीसुविधा आमच्यासाठी मुलं शिक्षण घेतले, बाहेर गेलो, आमचा विकास झाला, हळूहळू गावातल्या लोकांचाही विकास होईल. पण एक तुम्हाला आणखी एक गावी देईल तुम्हाला की आता तुम्ही त्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आला, पण पुढच्या वेळेला तुम्ही ह्या गावातले सदस्य म्हणून परत याल. त्यासाठी तुम्हाला आता येताना जो त्रास झाला तो म्हणजे प्रामुख्याने रस्त्याचा. मी तुम्हाला एवढी गावी देतो की पुढच्या वर्षभरामध्ये हा रस्ता खूप सुंदर होईल. म्हणजे तुम्ही कधीही येऊ शकता. असा या गावातलं मी तुम्हाला आमंत्रण देईल की आता तुम्ही पाहुणे म्हणून आलात की या गावातले तुम्ही देखील सदस्य आहात. कारण मी म्हटलं तसं की देशाचा गावाचा जिल्ह्याचा विकास म्हटलं तर सगळ्यात शेवटच्या घटकाला जोपर्यंत आपण मेन मुख्य प्रवाहात आणत नाही तोपर्यंत आपला विकास होत नाहीये. अशी आमची गावातली ही सगळी मंडळी आहे. त्यामुळे जास्त काही सांगत नाही कारण गावातलं गाव पण देखील तुम्हाला अनुभवायला मिळालं. ते म्हणजे गरमी होती त्याच्यामुळे नाही काय हरकत नाही. बरोबर आहे ना. ठीक आहे. म्हणजे तुमच्यासारखी मला पण थोडीशी शहरामध्ये गेल्यामुळे एसी आणि 24 तास लाईटची सवय झाली. परंतु गावाला आल्यावरती खूप बरं वाटतं. म्हणजे जो एक टेन्शन असतं एक काय म्हणून एक दडपण जे असतं ना ते इकडे आल्यावरती कमी होतं. धंद्यावरती जातो मग कामासाठी बाहेर जातो त्यामुळे ती 6 महिने मुलं शिक्षणापासून दूर होतात. दुसरा संस्कार आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये म्हणजे तुम्ही गुहागर मधले आहात नाही कुठेही राहत कोकणामध्ये मुंबईमध्ये प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असतं. मंदिर हे आपल्या संस्काराचं केंद्र असतं. त्या मंदिरामध्ये आल्यावरती महिन्यातली 2 महिन्यात एखादा कार्यक्रम होतो ते संस्काराचं केंद्र असतं. पण आमच्या अनेक रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो की भारतामधला 97% कातकरी समाज आदिवासी समाजातला कातकरी समाज हा रायगड जिल्ह्यामध्ये राहतो. पण एक शिक्षणाचं खूप प्रमाण आम्ही थोडासा प्रयत्न करतोय. मध्येच माझी कलेक्टर साहेब आणि एसपी मॅडम सोबत मिटिंग झाली की यांच्या मुलांसाठी आता आम्ही भविष्यात एक हॉस्टेलचा विचार करतोय. तसं मी माझ्या गावामध्ये आता हॉस्टेलचा विचार करतोय जे मेन गाव आहे नागशक्ती, जेणेकरून ही मुलं तिथे राहतील, शिक्षणाचे प्रवाहात येतील आणि प्रत्येक वाडीवरती किमान एखादं छोटंसं मंदिर राहिलं पाहिजे. कारण काय एकत्र त्या मंदिर हे एकत्र येण्याचं ठिकाण असतं. तिथे आल्यावरती तिथे संस्कार होतो. त्यामुळे बालविवाहाचं प्रमाण खूप आदिवासी समाजामध्ये प्रामुख्याने बालविवाहाचं प्रमाण खूप आहे. हे जर भविष्याचं असं एक प्लॅन आम्ही करतोय. हे सांगायचं म्हणजे असं एक नवीन उपक्रम आहे. पण खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद देतो. म्हणजे धन्यवाद मानण्याचे तेवढे फार कमीच आहेत. पण एवढं नक्की की आम्ही सगळे गावाले तुमचे ऋणी आहोत आणि कदाचित तुम्हाला भविष्यात कोणी ओळखेल नाही ओळखेल हा वेगळा विषय. पण तुमची आठवण मात्र ही शेवटची पिढी जी आहे तोपर्यंत नक्की तुमची आठवण काढत राहतील एवढं नक्की सांगतो आणि एवढंच मी सांगतो. जय हिंद. सह्याद्री मित्र परिवार ही कुठल्या संस्थाने आमच्यासारख्या ध्येय वेड्यांचा एक समूह आहे.
गेले 12 वर्ष आपण हे काम करतोय. 12 वर्षात आपण या संस्था रजिस्टर केली आहे. या संस्थेमध्ये कोणी अध्यक्ष आहे ना कोणी सेक्रेटरी, कुठलीही पद नाही आपलं. सगळे समपातळीवर काम करतो. आणि या समपातळीवर काम करताना जे आम्हाला आनंद मिळतोय मानसिक, आणि तोच मानसिक आनंद आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. 10 जणांनी आम्ही हा उपक्रम केलेला. जेव्हा आम्ही गड भ्रमंती करायचो आणि गड किल्ले संवर्धन करायचो. एकाच गडावर आम्ही गेलेलो आणि गडावरून जेव्हा खाली येताना आम्हाला जाणवलं की दिवाळी तोंडावर होती. बोनस आमचा बँकेमध्ये आला होता. पुढचा आमचा प्रयत्न म्हणजे फॅमिलीसाठी आम्हाला कपडे घ्यायचे होते. प्लॅनिंग सुरू होती येताना. आणि तेव्हा आम्ही बघितलं की आदिवासी पाड्यामध्ये महिलांच्या अंगावर कपडे नाही, मुलं उघडी फिरतात आहे, नागडी फिरतात आहे. आणि ते कुठेतरी आम्हाला असं वाटलं की अरे आम्ही घरी जाणार, आमच्या फॅमिलीसाठी कपडे घेणार, आम्ही दिवाळी आनंदात घालवणार, पण ह्यांचं काय? गव्हर्नमेंट करेल नाही करेल त्याचा आम्ही कधी विचार करत नाही. कारण गव्हर्नमेंट सगळीकडे जाऊ शकत नाही. पण आपण जे आपल्या डोळ्यांनी बघतो, आपल्या भावना ज्या जागृत असतात आणि जर आपण त्याच्यावर काम केलं तर आपण समाज आणि देश घडवू. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट येणार आणि मदत करेल आम्ही त्याच्यावर नाही बसलो. आम्ही 10 जणांनी हा विचार केला की आम्ही आमच्या घरातून 10 पॅकेट आणू. 10चे 100 पॅकेट होते. 100 घरांमध्ये आमचं 1 पॅकेट जाईल. तो 1 महिना नाही पुरणार, पण 1 दिवस ती माणसं तो फराळ खातील आणि त्यांच्या कमीत कमी त्या दिवसाचा आनंद त्यांना मिळेल. आणि त्या 10 जणांनी जो आम्ही तो प्रयत्न केला तो पहिल्यांदा सक्सेस झाला. पुढल्या वर्षी आम्हाला चांगला रिस्पॉन्स झाला. 3ऱ्या वर्षात संजय साहेब आमच्याशी अटॅच झाले. तेव्हा संजय साहेबांचे मित्र आम्ही असं 2-3 गाड्या करून यायचो. आणि हळूहळू संजय साहेबांची जी सोसायटी आहे ते येत गेले. संजय साहेबांचे मित्र येत गेले. माझे मित्र आले. काही माझे मित्र पुण्याला काम करतात. त्यांची सेवार्थ फाउंडेशन संस्था आहे ते येत गेले. म्हणजे आम्ही एक संस्था म्हणून इकडे काम नाही करतो. म्हणजे इकडनं आम्ही गेल्यावर फोटो काढून आम्हाला पण पैसे देणार यातला भाग नाही. आमच्या कमाईतला एक हिस्सा तुमच्यासाठी. आज तुम्ही इतक्या दुर्गम भागात राहून सुद्धा जो धर्म टिकवत आहे, जो हिंदू धर्म टिकवत आहे, आमच्यासाठी तेच महत्व आहे. आणि आम्हाला ते की एक ज्या धर्मात आम्ही जन्माला आलो त्या धर्मासाठी, त्या देवासाठी, त्या देशासाठी जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत प्राण आहे, तर थोडं काहीतरी केलं पाहिजे. की आम्ही सरकारला शिव्या घालायच्या, अरे सरकार इकडे वीज आणत नाही, रस्ते करत नाही. ठीक आहे, सरकार करेल ना करेल, पण आपल्याकडून जे होईल ते खालीचा वाटा जर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तर ते मोठे. आम्ही 10 रुपयाची वस्तू तुमच्याकडे देतो, पण ती 10 रुपयाची नाही. ती 10 रुपयाची वस्तू तुमच्यापर्यंत यायला 1000 रुपयाच्या मागे लागले. त्यामुळे आम्ही देणाऱ्या वस्तूंचा मोल आहे ना हा 10 रुपये नसणार. ती वस्तू येणाऱ्या खारघरवरून, ती वस्तू येणाऱ्या कांदोलीवरून, ती वस्तू येणाऱ्या विराटवरून, आणि तिकडनं ती वस्तू तुमच्यापर्यंत येईपर्यंत त्या वस्तूची किंमत 10 रुपये राहत नाही, ती 1000पर्यंत पोहोचते. त्यामुळे आम्ही जे तुम्हाला देतोय, आमच्याकडून जे होतं ते आम्ही तुम्हाला देतो. त्याच्या बदल्यात आम्हाला एवढंच पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये जर इकडे कुठल्याही प्रकारचे दुसऱ्या धर्माचे लोक आले, म्हणजे की काही असेल, कन्व्हर्जन असेल, तुम्हाला मी हे देतो, ते एवढंच करा की आपला धर्म जो इतक्या वर्ष तुम्ही टिकवलाय, जो सण तुम्ही करताय तो कायम टिकवा. तर तेवढंच एक ध्येय आहे की तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला द्यायचा आहे सगळ्यांना, आणि तो कायमस्वरूपी आम्ही सगळे देऊ याची खात्री देतो. ही देखील एक सुविधा मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. घरी नात मुलगी सून कोण असेल ना त्यांना द्या, आणि हे वापरायचं आहे आपल्या संरक्षणासाठी, वापरायचं आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. घेतलं सगळ्यांनी? ज्यांनी नाही घेतलेले पुढे या. चटई, ब्लँकेट, टॉवेल, त्याच्यानंतर साखर, जिरं, पोहे, रवा, साडी, अगरबत्ती, जेवणाचं ताट, टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, मच्छरदाणी, तांदूळ, शर्ट, संपूर्ण फराळ भरलेलं एक पॅकेट, पिठी साखर आणि वेगवेगळे मसाले, त्याच्यानंतर टॉर्च आणि बल्ब देखील देण्यात आले. त्यानंतर सरांच्या हातात लॅपटॉप सुपूर्द करण्यात आला. रहिवाशांनी
उत्साहाने केलेलं चविष्ट असं जेवण, चुलीवरचं, आणि मुख्य म्हणजे भरपूर मेनू होते आणि मस्तपैकी आम्ही त्याच्यावर ताव मारला. हे कपाट आणि टेबलसुद्धा शाळेला भेट म्हणून देण्यात आलेलं आहे. देण्यासाठी सगळी 60 पॅकेटं आम्ही अशी बांधून ठेवलेत आणि सगळे गावकरी मंडळी मस्तपैकी बसलेत जेवायला. आमचे पण कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सहभाग घेतलाय छान आणि सगळेजण असे गवतात बसून मस्त जेवत आहेत. त्यानंतर मुलांना वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, त्याच्यानंतर खाऊ, चॉकलेट्स असं सगळं काय काय देण्यात आलं. सगळी मंडळी अतिशय खुशीत होती आणि ते बघून आम्हालाही खूप आनंद होत होता. या सगळ्या आनंदात सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी सुद्धा तेवढाच सहभाग घेतलेला होता. मुलांना फटाके फोडण्याचा आनंद मिळावा यासाठी देखील आम्ही थोडेफार फटाके घेऊन आलो आहोत. आजूबाजूतल्या पाड्यातली मंडळींना सगळ्यांना जेवण आणि सगळा प्रोग्राम आटोपल्यावर इथे जे गिफ्ट आम्ही पॅक करून ठेवले होते ते देण्यासाठी बसवलं. सरांनी सगळ्यांची नावं लिहून आणली होती. त्याप्रमाणे प्रत्येकाचं नाव घेऊन एकेका घरासाठी एक एक पॅकेट तयार जे केलेलं होतं ते त्यांच्या हातात आम्ही सुपूर्त केलं. स्कूल बॅग मिळाल्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित. 4:38 झाली आहे. सगळ्यांचं सगळं छान वाटप, खाणं पिणं सगळं झालंय. आम्हालाही स्वतःला छान. हो चला दादा, बाय. ओके बाय. तर छान वाटलं सगळ्यांनाच. आता परतीला निघालोय सगळे आम्ही. या अशा छान छान छोट्या छोट्या मैत्रिणी. ही आमची सुंदरशी शुभ्रा आणि ऋतुजा. अशा छान छान छोट्या छोट्या मैत्रिणी पण मिळाल्या आहेत मला. हाय गाईस. बाय गाईस. येस बाय. आता सगळी मंडळी आम्ही निघालो परत. आनंदाची दिवाळी साजरी करून आम्ही निघालो. त्या मंडळींना सगळ्यांना तर खूप आनंद झालाच, पण आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला कारण खूप आपण स्वतःसाठी वेळ किंवा खर्चही करत असतो. पण या मंडळींसाठी पण. हाय, काय नाव तुझं? छान आहे नाव. तर हे सगळं असा आम्ही आनंद लुटला आहे यांच्याकडून आणि आता आम्ही चाललोय परत त्या खुशीमध्ये घरी. आणि हा अगदीच आता उतरतीचा रस्ता आहे, त्यामुळे जरा स्वतःला जपत जपत चाललोय. बाय बाय बाय. हॅपी दिवाळी. हो तुम्हाला पण हॅपी दिवाळी. मंडळी अशी खुशी खुशीत चालली आहे. खरंच छान वाटतंय. आपण स्वतःसाठी पैसा आणि वेळ किती खर्च करतो ना, तर असा वर्षातून काही वेळ किंवा काही पैसे, काही खर्च अशा मंडळींसाठी करायला काहीच हरकत नाही आहे. खूप छान उपक्रम आहे हा. आणि परत हे सगळं निसर्गाच्या सानिध्यात. जेवण तर इतकं उत्कृष्ट चविष्ट होतं, मस्तच. भले ते आम्ही तिकडनं सगळं अन्नधान्य आणलेलं असलं तरी बनवलं इथे ह्या लोकांनी. आणि चुलीवरचं हे जेवण वगैरे सगळंच अप्रतिम होतं. आजूबाजूच्या गावातली लोक आमच्याच बरोबर उतरतायत. हाय, शुभ दीपावली मॅडम. शुभ दीपावली. तुम्ही खुश आहेत ना? हो. हाय. चला, आमच्या गावाला पण या ना. कुठे गाव आहे तुझं? हो का? येऊ, नेक्स्ट टाइम नक्की येऊ. आणि तुला शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा. भरपूर शिक. बाय. हो, सकाळी एकदा भेटायला आल्या ना, आता जाताना परत बाय बाय करायला आल्या. भरपूर चतुर इथे फ्लाय करतायत. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. आता आपण सकाळी उगवत्या सूर्याचं दर्शन घेतलं होतं, आता मावळत्या सूर्याचं दर्शन. आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय.